तर अचानक आज ठरला होता वन डे ट्रिपचा प्लॅन. तर कोणीकडे चाललो आहे हे तर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेलच. तर नमस्कार मंडळी, मी धनश्री स्वागत करते परत एका छानशा व्हिडिओमध्ये. आता बाहेर फिरायला जायचं म्हटल्यावर सगळ्यात जास्त एक्साइटमेंट ही मुलांनाच असते. तर इथं ओवीचं बघू शकताय तुम्ही नटणं कसं चाललं होतं. त्यानंतर यांनी घराला कुलूप वगैरे लावलं. त्यानंतर आमची ट्रिप चालू झाली. तर ज्या ठिकाणी आम्ही चाललेलो आहोत ते ठिकाण आम्ही दोघांनी तर भरपूर वेळा पाहिलेलं आहे आणि तुम्ही पण भरपूर जणांनी पाहिलं पण असेल. पण ओवीसाठी हा नवीन एक्सपिरियन्स होता. त्यानंतर गेल्यानंतर आज आम्ही गेलो होतो कनेरी मठला. तर तिथं पहिल्यात आधी तिकीट काढलं. त्यानंतर सिद्धिगिरी गार्डनला गेलो आणि बघू शकता गार्डनमध्ये खूप छान छान अशा नवीन गोष्टी केलेल्या आहेत. जितक्या टिपता येतील तितक्या मी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्हाला पण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. अगदी नवीन नवीन गोष्टी ॲड केलेल्या आहेत आणि ट्रेनसुद्धा बसवलेली आहे, जी खूप छान होती आणि गर्दी असल्यामुळे आम्हाला बसता आलं नाही त्यामध्ये. त्यानंतर वरती गेलो. छान असं शंभूचं मंदिर आहे. सुरुवातीलाच हे गणपती बाप्पा लागतात. गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं. त्यानंतर शंभूचं पण छान असं दर्शन घेतलं आणि सकाळची वेळ होती त्यामुळे कदाचित गर्दी नसावी. त्यानंतर विठोबा झाला, पोटोबा करूया म्हणून या पद्धतीने नाश्तासुद्धा करून घेतला. जाता जाता हे छान असं क्यूट पपी पाव खाताना दिसलं, त्याला पण कॅप्चर केलं. त्यानंतर गेलो सिद्धिगिरी म्युझियम पाहण्यासाठी आणि म्युझियम पण आम्ही पाहिलेलं आहे, पण ओवीसाठी हा नवीन एक्सपिरियन्स होता आणि तिला ही शाळेची मुलं भरपूर अशी स्टॅच्यू बघून तिला खूप छान वाटत होतं आणि हे ₹200 गेलेल्याचा आम्हाला काही दुःख नव्हतं, कारण तिचा आनंदातच आमचा आनंद होता आणि हे सगळं बघून ती खूप हॅपी होती. भलेही तिला अजून काही समजत नसेल, पण जे मुलं बघून बघून शिकतात ते कशातच शिकत नाहीत. त्यानंतर गेलो होतो काही ॲक्टिव्हिटी एरियामध्ये. तर सगळ्यात आधी ओवी या झुल्यामध्ये बसली होती. त्यानंतर तिने ही छोटी बोट चालवली आणि ज्या ठिकाणी मला वाटतं ती माझ्या परीक्षेत चांगली उतरणार नाही, तिथंच ती खूप छान गुण घेऊन पास होते असं म्हणायला काय हरकत नाही. आणि त्या पद्धतीनेच तिने खूप छान अशी बोट फिरवली आणि त्यानंतर मग येता येता भूक लागली होती म्हणून कोल्हापूरचा आमचा फेमस तांबडा पांढरा रस्सा वरताव मारला. तर चला व्हिडिओ इथेच एंड करते. बाय.